बद्दल काय सांगाल? आजच्या मॅचला एक नंबर झाले क्षेत्ररक्षण, एक म्हणजे एक नंबर फिल्डिंग झाली. सगळ्यांनी इतके एफर्ट्स दिले आहेत कारण की आज डू ऑर डाय होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी एक नंबर एफर्ट्स दिलेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक तुमच्या नावावरती आहे. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024 हे कधी विसरणार नाही आणि पहिली विकेट हॅट्रिक देखील तुमच्या नावावरती आहे. हे देखील विजेता क्रिकेट टुर्नामेंट कधी विसरणार नाही. खूप खूप तुमचं अभिनंदन आणि वेल डन. मॅन ऑफ द मॅच रोहित सिंघवी आपल्यासोबत होते आणि या ठिकाणी प्रेझेंटेशन सेरेमनी संपली असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. सर्वांचं स्वागत आहे विजेता कप 2024 मध्ये. ब्लू फिनिशर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये महावीर सुपर किंग्स या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. लीग स्टेज मध्ये ही शेवटची मॅच आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचतायत. एक सिंगल जरूर तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी सौरभ चुत्तर आणि आनंद बोरा हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावर दाखल झालेत. पहिलं षटक गौरव यांच्या हातामध्ये देण्यात आले. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाचा राहिलाय. फुलर लेंथ वरचा बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एक धाव मिळते आहे आणि एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. होंडा ॲक्टिवा या टू व्हीलर बाईकची चावी हरवलेली आहे. MB स्ट्रायकरची टीम डगआउट 2 मध्ये बसली होती. तिथे मला वाटतं तिथे हरवली आहे. जर कुणाला सापडली तर कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आणून द्या. होंडा ॲक्टिवा टू व्हीलर बाईकची चावी आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुढे एकदा तयार होत आहेत. स्विच हिट यावेळेस केलाय. बॉल हवेत होता काही काळ. झेल घेण्याची संधी देखील होती परंतु झेल तिथे होऊ शकलेला नाहीये. धावबादची मात्र संधी आहे आणि यावेळेस विकेट मिळते ती धावबादच्या स्वरूपामध्ये. फलंदाज क्रमांक 1 बाद होत आहेत. आनंद बोरा. बॅक टू द पॅव्हेलियन. यस, गाडीची चावी मिळाली आहे. थँक्यू. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता गौरव तयार आहेत. तर फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. या प्लेटचा बॉल हलक्यातच स्टिअर केला जातो. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 धावा, 1 फलंदाज बाद असताना. दोन्ही टीमचे 12th मॅन इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 1 ओव्हर नंतर 4, 1 फलंदाज बाद आहे. डॉक्टर विकी गांधी नवीन फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आपण सौरभ चुत्तर यांना पाहतोय. पहिलं षटक गौरव यांनी हाताळलं खूप चांगल्या पद्धतीने. एक धावबादच्या स्वरूपामध्ये तिथे विकेट देखील आपल्याला मिळाली. पाहूयात महावीर सुपर किंग्स दुसऱ्या बाजूला ब्ल्यू फिनिशर्स या दोन संघांमध्ये ही लढत आहे. ब्ल्यू फिनिशर्सने जर हा सामना जिंकला तर ब्ल्यू फिनिशर्स संघाचे देखील 10 पॉईंट्स होतील. परंतु नेट रन रेट हा फार गरजेचा ठरेल या मॅचमध्ये. ब्ल्यू फिनिशर संघाला हा सामना जिंकणं तर गरजेचं आहेच, परंतु त्यासोबत नेट रन रेटवर देखील त्यांना लक्ष द्यावं लागेल.
डॉक्टर विकी गांधी आणि दुसऱ्या बाजूला सौरभ छुत्तर हे दोन फलंदाज आहेत मैदानामध्ये. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता गोलंदाज तयार होत आहेत. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. रोहित छुत्तर यांना आपण बघू शकता गोलंदाजी करत असताना. महावीर सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित छुत्तर यांना आपण बघू शकता गोलंदाजी करत असताना. ओव्हर नंबर 2 मध्ये विजेता कप अंतिम टप्प्यामध्ये आता ही क्रिकेटची स्पर्धा आलेली आहे. यावेळेस मिड विकेटला बॉलला खेळले क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळाली तिथे आनंद चोपडा यांच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. उद्या आपल्याला या मैदानावर क्वालिफायर, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 अर्थात 3 महत्त्वपूर्ण लढती बघायला मिळणार आहेत. त्या उद्याच्या दिवसामधून 2 संघ आपल्याला फायनलमध्ये जाताना 2 फायनलिस्ट आपल्याला उद्या मिळतील. 5 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. 1 फलंदाज बाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी रोहित छुत्तर यांना आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये ते बदल करतायत, चेंजेस करतायत. स्ट्रायकर एंडकडे डॉक्टर विकी गांधी. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकलले, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगलं कॉलिंग बघायला मिळालं. समन्वय 2 फलंदाजांमध्ये खूप चांगला बघायला मिळाला. 1 धाव तिथे कंप्लीट झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक सुरू असताना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. अचूकतेनं गोलंदाजी रोहित छुत्तर या ओव्हरमध्ये करतायत आणि हे गरजेचं देखील आहे. या मॅचमध्ये जर जिंकायचं तर याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. लोवर फुल टॉस मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न तो यशस्वी झालाय. बॉल वेगात जाईल, लॉंग ऑफ रिझन मध्ये कन्वर्ट होईल 4 मध्ये. धावा मिळतील 4 चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. चौकार. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केलाय. शॉर्ट अँड पुल, एक सुंदर फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला. एक दमदार स्ट्रोक. अवित्री बाईक्स सिक्सर. शॉर्ट बॉल होता, त्याचा खूप चांगला वापर गोलंदाजाने केला जरूर, परंतु फलंदाजाने देखील पुलचा एक सुंदर फटका खेळला. आपल्या ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला ते चित्र बघायला मिळालं. धावसंख्या 16. 1 फलंदाज बाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी रोहित छुत्तर तयार होत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल कमबॅक केले गोलंदाजाने, पुनरागमन केले. षटकारानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालं. ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर 1 बाद 16 धावा. 2 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 1 फलंदाज बाद आहे. 16 मधल्या 13 धावा सौरभ छुत्तर यांनी बनवलेल्या आहेत. चांगली बॅटिंग ते आज करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्याच पद्धतीने खेळ करणं आवश्यक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ प्रत्येक खेळाडूने केला. जरी काही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलं, जरी काही संघांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं, परंतु त्यांचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा राहिलाय. असा एकही संघ नाही की या स्पर्धेमध्ये तो संघ ताकदवान नव्हता. प्रत्येक संघ समान ताकदीचा होता. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये बलाढ्य होता. त्यामुळे मॅचेस देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या झाल्या यावर्षी. स्वीट शीट देखील आहे. बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि धावा इथे 4 मिळणार आहेत. चौकार आलाय. यावेळेस 1 धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकावर धावसंख्या
21 21 मिड ऑफला क्लिअर केलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, कन्वर्ट होईल चौकारात. बॉल सीमारेषा पार, चौकार. लॉंग ऑफला एक सुंदर फटका आपण बघू शकतो. यावेळेस देखील बॉलला लॉंगॉनच्या दिशेने खेळलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल आणि धावसंख्या पुढे जाईल. ॲक्शन रिप्लेमध्ये या अगोदरचा चौकार पाहायला मिळतोय. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. मिड ऑफला क्लिअर केलं आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळालं. चौकार तिथे आलाय. धावसंख्या 26-26. फुल टॉस मिड विकेटला बॉल जाईल आणि हा चेंडू देखील चौकारासाठी दाखल होतोय. 4. आनंद ट्रेडिंग कंपनीचा हा चौकार आलाय. फुल टॉस आनंद चोपडा यांचा हा खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार डॉक्टर विकी गांधी यांनी घेतलाय. खाली क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय. चौकार तिथे प्राप्त होत असताना धावसंख्या वाढली जाते. धावफलकावर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26 आणि हा चौकार आल्यानंतर झाली आहे 30. चांगली फिल्डिंग यावेळेस. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव पूर्ण झाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकामध्ये बदल होईल. ओव्हरचा खेळ संपेल. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 1 बाद 31 धावा धावफलकावरती आहे. 3 ओव्हर नंतर 31, एक फलंदाज बाद. महावीर सुपर किंग्स हा संघ फलंदाजी करतो. प्रत्येक वर्षी आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये नवीन काहीतरी आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलं जातं आणि नवीन काहीतरी खेळाडूंसाठी देखील आपल्याला बघायला मिळतं. अपग्रेड इथे दरवर्षी काही ना काही आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळतं आणि यावर्षी देखील खूप चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. 3 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. एकूण 10 संघ खेळत आहेत. उद्या 4 संघ खेळतील. 6 संघांना ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे उद्यापासून जर आपण बघितलं ना तर या स्पर्धेमध्ये अनेक चित्तथरारक लढती आपल्याला बघायला मिळतील. 4थं षटक सुरू होतंय आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आशिष भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. बॉल हवेत आहे. फटका यावेळेस मिसटाईम होता. झेल इथे सुटलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल प्राप्त होत असताना 1 धाव मिळते आहे. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावफलकावर 32-32. यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन होताना बघायला मिळालेलं नाहीये. परंतु 1 धाव तिथे कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर 33-33. यावेळेस विकेट मिळते आहे. फलंदाज डॉक्टर विकी गांधी इथे बाद होत आहेत. दुसरी विकेट मिळते आहे. डॉक्टर विकी गांधी बाधून परतलेत. मोठा फटका खेळायचा होता. पुढे सरसावले होते. पदराली ते केलं होतं परंतु तिथे क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या खाली पोहोचला आणि त्यानं कुठल्याही प्रकारची चूक न करता फलंदाज
माघारी पाठवले गेले, अर्थात झेल पकडला. आणि नवीन फलंदाज आता मैदानावर येत आहेत. न्यू बॅटर प्रितेश लुनकड यांना आपण मैदानामध्ये बघतो. प्रितेश लुनकड यांना आपण बघू शकता. ओव्हर नंबर 4 सुरू असताना चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये प्रितेश लुनकड यांनी केलेली आहे. यावेळेसचा बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करत नाहीयेत. प्रितेश लुनकड यांना शून्यावर बाद व्हावं लागतं, अर्थात गोल्डन डक ची शिकार ते ठरत आहेत. पहिल्याच बॉलवर आउट, शून्याचा चष्मा घालून बॅक टू द डगआउट. रोहन गंगवाल यांनी खूप चांगला झेल पकडला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो. हॅट्रिक बॉल, 2 चेंडू आणि 2 विकेट्स तिथे आलेले आहेत आणि धावफलकावर देखील नेल्सन अंक लागलाय. 33 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3.5 ओव्हर्स. पाहूयात हॅट्रिक इथे पूर्ण होते का? आशिष भंडारी या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत का? कुशल कांकरिया स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि यस यस, या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक. आणि काय झेल पकडलाय, रिले कॅच. आपण जर बघितलं तर आनंद चोपडा यांच्या हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर गौरव गुगळे यांनी तो कलेक्ट केला, विकेट मिळाली आणि या स्पर्धेतली ही दुसरी विकेट हॅट्रिक आशिष भंडारी यांच्या नावावर. आणि ती आज पूर्ण झाली आहे 9व्या दिवशी. क्रिकेटमधली एक दुर्मिळ घटना आहे विकेट हॅट्रिक, ती सहजासहजी मिळत नाही. परंतु आज 2 असे गोलंदाज आहेत ज्यांनी ती विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये रोहित शिंगवे आणि त्यानंतर या मॅचमध्ये आशिष भंडारी यांच्या नावावर. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण हा झेल बघू शकतो, रिले कॅच. आनंद चोपडा भरपूर दूर होते परंतु चेंडूवरती पोहोचले होते, त्यांच्या हातातून चेंडू उडाला आणि त्यानंतर गौरव गुगळे यांची नजर होती चेंडूवर, त्यांनी हा झेल पकडला आणि विकेटचं पतन झालं. फलंदाज बाधून परतलेत. 4 ओव्हर देखील संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33. श्रीपाल शाह न्यू बॅटर मैदानावरती दाखल आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सौरभ चुत्तर खूप चांगली बॅटिंग करतात. एका बाजूने विकेट जात आहेत परंतु सौरभ चुत्तर अजूनही मैदानावरती उभे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत गौरव गुगळे यांना आपण बघू शकता. ब्ल्यू फिनिशर्स फिल्डिंग करते आहे, महावीर सुपर किंग्स बॅटिंग करते आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता महावीर सुपर किंग्स या संघाने आणि निर्धारित 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत 33 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 10 षटकांची ही लढत आहे. 10 षटकांच्या या लढतीमध्ये जर आपण बघितलं तर किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील पाहणं गरजेचं. पुढे सरसावत बॉलला खेळलेल्या व्ही-शेपमध्ये हा फटका लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एकच धाव पूर्ण होईल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. 34 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आपण विजेता कप बघतो आहे. आज 9वा दिवस. आज लीग स्टेजच्या शेवटच्या मॅचेस प्रत्येक संघाच्या होत्या आणि त्यातली ही शेवटची मॅच. आखूड टप्प्याचा बॉल फाईन लेग चेंडूवरती आलाय. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीये. एक धाव वाऱ्याच्या वेगामध्ये दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. धावफलकावर 35 धावा, 35 रन्स. एक सुंदर मैदान, तितकीच सुंदर स्पर्धा वाडिया पार्कच्या मैदानावर. स्विच इट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जातो. डॉट बॉल. गौरव तयार होत आहेत.
यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटवर हा चेंडू प्रॉपर आलेला नाहीये. एकच धाव कंप्लीट होईल तिथे. आनंद चोपडा चेंडूवरती पोहोचत आहेत. चांगला रिटर्न, एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघू शकतो धावा झाल्यात 36. सुरुवात चांगली झाली होती खरं तर महावीर सुपर किंग्स संघाची, परंतु 4 विकेट्स गेल्यात ना, त्यानंतर थोडासा दबाव आहे. यावेळेस मोठा फटका तर खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहेत, चेंडूवरती आलेत. तिथे 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या झाली 38. 38. थोडासा वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहणार आहे. ही देखील महत्त्वाची सूचना असणार आहे. ओव्हर नंबर 5 अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा बॉल गौरव गुगळे यांचा. यावेळी चांगला बॉल होता, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येत असताना 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर महावीर सुपर किंग्स 38, लॉस ऑफ 4 विकेट्स. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये असेल. 28 मिनिटांमध्ये पुढच्या 5 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायच्यात. 5 ओव्हर नंतर 38 झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आशिष भंडारी येत आहेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 38 धावा झाल्यात. 4 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक सुरू होत आहे. सौरभ चुत्तर स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसावलेत, बॉलला खेळ आहे, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल, अजून एक विकेट मिळते. सौरभ चुत्तर यांना देखील माघारी जावं लागतं आणि आशिष भंडारी यांनी अजून एक विकेट मिळवली आहे. 4था फलंदाज त्यांनी इथे बाद केलेला आहे. मॅन विथ गोल्डन आर्म असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि डायनेमिक शिंगी यांच्या वतीने आशिष भंडारी सर आपल्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. रोख स्वरूपामध्ये ते आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. डायनामिक शिंगी यांच्या वतीने आशिष भंडारी सर आपल्यासाठी 1000 रुपयांचं प्राइज आलंय. मॅन विथ गोल्डन आर्म. 4 विकेट्स इथे मिळालेत. यावेळीचा बॉल देखील कव्हरच्या दिशेने ढकललाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर धावसंख्या 39, 39 रन्स. पाहूयात पुढचा बॉल घेऊन आशिष भंडारी सर तयार होत आहेत. यावेळेचा बॉल देखील हवेत आहे. फटका यावेळेस देखील फसलाय आणि 5वी विकेट आशिष भंडारी यांना मिळते आणि या स्पर्धेतला पहिला फायफर
या स्पर्धेतला पहिला पंचक ज्यांनी पूर्ण केलाय त्यांचं नाव आहे आशिष भंडारी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. 5 विकेट्स त्यांना मिळाल्यात. फायफर त्यांनी पूर्ण केलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी, खूप प्रशंसनीय गोलंदाजी. आणि इथे जर आपण बघितलं तर एस के ज्वेलर्सचे सन्माननीय विनीतजी बोरा साहेबांच्या वतीनं देखील आशिष भंडारी सर आपल्यासाठी 1000 रुपयांचं प्राइज. विनीतजी बोरा एस के ज्वेलर्स यांच्या वतीनं देखील आपल्याला 1000 रुपयांचं प्राइज आलेलं आहे आपल्या या गोलंदाजीसाठी. सुंदर गोलंदाजी आपण केली आहे. या अगोदर डायनामिक शिंगे यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं प्राइज आमच्यापर्यंत रोख जमा झालेला आहे. यावेळेस खूप चांगला बॉल होता. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलक पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर 39 आकड्यावर स्थिरावली आहे. 6 फलंदाज बाद झाले. त्या 6 पैकी 5 फलंदाज बाद केले ते आशिष भंडारी यांनी. खूप चांगली गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. बॅटवर येऊ शकलेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या स्थिर 39. विजेता कप 2024 अंतिम टप्प्यामध्ये आपण सर्वजण आलोय. 8 तारखेला रविवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि ग्रँड फिनाले आपल्याला तिथे बघायला मिळेल या क्रीडा स्पर्धेचा. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 39. फलंदाज 6 बाद आहेत. आशिष भंडारी यांनी 5 विकेट्स मिळवल्यात आपल्या स्पेलमध्ये आणि त्यांच्यासाठी एस के ज्वेलर्सचे विनीतजी बोरा यांच्या वतीने 1000 रुपयांचं प्राइज, डायनामिक शिंगे यांच्या वतीने 1000 रुपयांचं प्राइज, असं एकूण 2000 रुपयांचं बक्षीस आशिष भंडारी सरांसाठी या ठिकाणी आलेलं आहे. रोहित चुत्तर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 7 साठी त्यांना इथे आमंत्रित करण्यात आले. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ. तर रोहित चुत्तर इथे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तर आनंद चोपडा यांच्यासाठी देखील एक बक्षीस आलेलं आहे. आनंद चोपडा यांनी जर त्यांच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या तर 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते डायनामिक शिंगे अर्थात अमोल शिंगे यांच्या वतीनं 5000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला असेल 3 विकेट जर आपण घेतल्या तर. 40 धावा आपण धावा फलकावरती या ठिकाणी बघू शकता. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 7 सुरू असताना चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 बाद 40 अशी धावसंख्या झाली. शॉर्ट बॉलचा वापर इथे देखील करण्यात आला होता परंतु संपर्क झालेला नाहीये. चांगला बॉल यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर 41 या आकड्यावर.
ओव्हरचा खेळ देखील आपण इथे बघू शकतो संपलेला आहे. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 43 धावा 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 18 मिनिटांमध्ये आता 3 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायच्यात. 18 मिनिटांचा खेळ 18 मिनिटांचा वेळ बाकी आहे आणि त्या 18 मिनिटांच्या वेळेमध्ये हा खेळ पहिल्या इनिंगचा संपवायचा आहे. आनंद चोपडा येतात गोलंदाजी करण्यासाठी. त्यांनी जर 3 विकेट घेतल्या तर डायनामिक शिंगे यांच्या वतीने त्यांच्यासाठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहूयात. पहिला बॉल खूप चांगला होता, वेगात टाकलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल, धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण डॉक्टर जगदीश भराडिया यांना बघतो. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक परंतु करेल चूक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि मिळतोय आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक दमदार चौकार. चार धावा मिळत आहेत. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकतो. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. 47. यावेळेस देखील हलक्यात बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचत असताना एकच धाव तिथे मिळेल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 48 आकड्यावर ओव्हर नंबर 8 सुरू आहे. 8वं षटक सुरू आहे. प्रणव मनोज स्ट्रायकर यांकडे बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील होता परंतु अनुज सोनी मंडलीच्या तिथे आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 48. 48. समोर खेळलाय व्ही शेप मध्ये बिटवीन द गॅप हा फटका, परंतु गौरव गुगळे खूप चांगली फिल्डिंग करताना बघायला मिळाले. पेट्रोलिंग करत असताना 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 2च्या मदतीने महावीर सुपर किंग्स या संघाचं अर्धशतक पूर्ण झाले धावेंचं. 50 अप. कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ओव्हर संपल्यात आणि 8 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या महावीर सुपर किंग्स 6 बाद 51. 51 रन. लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 8 ओव्हर्स. कव्हरला हा फटका खेळलाय. खूप चांगला ड्राईव्ह केला. इनसाइड आउट. खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. धावा इथे मिळतील 4. येईल एक शानदार दमदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 56 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. 56. 56 धावा आपण धावफलकावरती बघतो. गोलंदाज तयार होत आहेत.
यावेळीचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणीही नाहीये. डोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय. 2 धावा जरूर पूर्ण होतील तिथे आणि 2 धावा मिळाल्या देखील. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 58, 58. ओव्हर नंबर 9 इन प्रोग्रेस. 9वं षटक जे आहे ते मैदानावर सुरू आहे. ओव्हर नंबर 9 इन प्रोग्रेस. चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. डॉट बॉल, प्लेड अँड मिस. धावफलक पूर्णपणे स्थिर आहे 58 आकड्यावर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक डॉट बॉल. एक चेंडू अजूनही नशेष या ओव्हरच. 8.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. धावा 58 झाल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल तयार. बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु कॅच होणार नाही. जस्ट तर केला होता, इंटरेस्टेड तर होते परंतु 2 धावा मिळतील. प्रयत्न केले होते परंतु त्यात यश मिळालेलं नाहीये. 2 धावा आल्यात. ओव्हरचा खेळ संपलाय. 9 ओव्हर संपल्यात आणि 9 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 60 रन. लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 9 ओव्हर. महावीर सुपर किंग्स. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद मागच्या 9 दिवसांपासून घेत आलोय. उद्या टॉप 4 मध्ये गेलेले 4 संघ या ठिकाणी खेळतील आणि त्यामधून 2 संघ आपल्याला मिळतील जे 2 फायनलिस्ट असतील आणि रविवारी ते मेगा फायनल या क्रीडा स्पर्धेची खेळतील. त्यामुळे उद्या देखील जे 3 सामने आहेत ते बघण्यासाठी आपण या मैदानावर उपस्थित राहा आणि त्या मॅचेस देखील भरपूर रंगतदार होतील यात शंका नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत अनुज सोनी मंडलीच्या गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर होता. जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला फटका यावेळेस बिटवीन द गॅप हा चेंडू खेळलेला आहे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. S लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला आपण सर्वांनी पाहिलंय. अगदी पहिल्या दिवसापासून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. चांगला फटका आहे. समोर खेळलाय बॉल आणि तिथे गौरव गुगळे आहेत. चांगली फिल्डिंग करतायत. धावफलकावर धावसंख्या वाढली आहे 66 आकड्यावर. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप मेहनत या स्पर्धेमध्ये घेण्यात आली. सर्वच कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील, या सर्वांनी या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर 4 चांद लावण्याचं काम या स्पर्धेला केले. बॉल सीमारेषा पार गेल्या. अजून एक चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत. आनंद ट्रेडिंग कंपनीचा हा चौकार आहे. आमचे दीपक कसरे असतील, त्याचबरोबर सौरभ परहार असतील, त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं साहिल असेल, त्याचबरोबर आमचे सैजाद शेख असतील, गौरव नेक ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, संग्राम रुपनवर, या सर्वांनीच या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगलं काम केलेलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा आल्यात. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 14 धावा खर्च झालेल्या आहेत. 3 चौकार आलेत.
धावसंख्या इथे आपण जर पाहिली तर पुढे जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये म्हणजे फैजल भाई असतील, आकाश कांबळे असेल, यांनी देखील खूप चांगलं कॅमेरा वर्क केलं. हे सर्वच 7S लाईव्हचे सदस्य यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्या सर्वांना बघायला मिळालं. या सर्वच टीमचं मनापासून धन्यवाद. सन्माननीय रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची ही संपूर्ण टीम. ड्रोन व्ह्यू देखील आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतो. सुंदर दृश्य, विहंगम दृश्य आपल्याला या मैदानाची बघायला मिळत आहेत, जी ड्रोनच्या साहाय्याने टिपली गेलेली आहेत. पहिला डाव संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना महावीर सुपर किंग्स या संघाने धावा बनवल्यात 75 आणि जिंकण्यासाठी 76 धावेंचं आव्हान आहे. या 76 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जातोय की या धावा रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल आणि ब्ल्यू फिनिशर्स हा संघ आता धावेंचा पाठलाग करेल की रोखेल, त्यांना महावीर सुपर किंग्स ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही पाहत राहा विजेता कप 2024 आणि या मॅच नंतर आपल्याला टॉप 4 मध्ये जाणारे जे 4 संघ आहेत ते देखील या मॅच नंतर मिळणार आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती असेल महावीर सुपर किंग्सची टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि क्षेत्ररक्षण आपण लगेचच त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आणि ब्ल्यू फिनिशर्सची टीम आपल्याला देखील विनंती असेल आपले 2 फलंदाज आपण देखील रेडी ठेवायचे आहेत. धन्यवाद. 76 धाव्यांचं लक्ष आणि 76 धावा 10 षटकांमध्ये पूर्ण करायच्यात. यावर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 30 यार्ड सर्कलसाठी ते एक वेगळी संकल्पना आणली. अनेक गोष्टी या स्पर्धेने मात्र नवनवीन केल्या. सामन्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच तर देतोच, परंतु त्यासोबत खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी फिल्डर ऑफ द मॅच, असेट ऑफ द मॅच, मॅक्सिमस ऑफ द मॅच, सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच
ही बक्षीस देखील यावर्षी नव्याने या स्पर्धेमध्ये ऍड झाली. पहिलाच बॉल आपण पाहतोय गेलाय सीमारेषच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. गौरव चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती, सौरभ चित्तर आहेत. दोन धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला बॉल गेलाय. दोनही खेळाडू मध्यावरती थांबले होते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. नॉट आउट. एक धाव इथे देखील मिळेल. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 3 अनुज सोनी मंडलेच्या आणि चार धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटला गेलेत आपण पाहते. ओव्हरती टॉप हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 5. डॉट बॉल. पंचावन्न बॉलमध्ये 71 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 5. 5 विदाउट लॉस. हवेत बॉल होता आपण पाहिलं बराच काळ, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न केले बॉलच्या खाली पोहोचायचे. झेल तिथे ड्रॉप झालाय. सहा धावा धावपलकावरती आहेत. 6 रन्स विदाउट लॉस.
व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळ शफल झाले आणि बॉलला मात्र पाठवलं डीप. फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे बॉल जाईल. 4 धावेंकरता आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. पॉइंट रिजनला बॉल गेला. एका धावेचा प्रयत्न. 1 धाव तिथे पूर्ण होईल. बारा धावा धावफलकावरती. 51 बॉलमध्ये 64 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 13 विदाउट लॉस. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. पहिला फलंदाज बाद झालाय. आनंद चोपडा आपण पाहतो इथे बाद होत आहेत. दोन्ही टीमने क्रिकेट खूप चांगलं खेळलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि प्ले ऑफ जवळपास दोन्ही टीमसाठी क्लोज होत आहे. परंतु थ्रूआउट द टुर्नामेंट अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी ब्ल्यू फिनिशर्स आणि महावीर सुपर किंग्स या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज भावेश जामगावकर मैदानावरती दाखल झालेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आहेत 13 लॉस ऑफ द 1 विकेट. बाईकच्या माध्यमातून एक धाव आली आहे. धावफलकावरती धावा इथे असतील 14 लॉस ऑफ द 1 विकेट. बॅकफूटला गेलेत. क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे. डीप मध्ये आपण पाहतोय
एकच धाव मिळेल, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15-15, लॉस ऑफ द 1 विकेट. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय आरामात इथे पूर्ण होतील. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे फटका चांगला आहे, आपण पाहतोय मिड विकेट रिझनला बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज धाव बदलतील, विकेट आली. आणि या मॅच मध्ये ब्ल्यू फिनिशर संघाने एक वेगळी रणनीती वापरली आहे. त्यांचे जे आपण पाहतोय की ज्या खेळाडूंना संधी मिळाली नव्हती ते खेळाडू तुम्हाला क्रीजवरती येताना पाहायला मिळतील. 43 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. रोहन गंगवाल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. डॉट बॉल आणखी एक. फलंदाज बाद झालेत. विकेट आले, आपण पाहतोय कॉट बँड स्वरूपामध्ये. धावा धावबलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 42 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. हा देखील बॉल डॉट आलाय. एक धाव मिळेल. एकोणीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 बॉलमध्ये 57 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आउट ऑफ द पार्क हा बॉल गेलाय. यश मुत्था यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अवित्री बाईक सिक्सर.
आणखी एक बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला सीमारेसच्या पलीकडे गेलाय आणि डगआउट खुश आहे आपली फिनिशर संघाचं. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. डॉट बॉल इथे आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 29-29. लॉस ऑफ द 3 विकेट. एक धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. तीस धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आपण पाहते. ऑन ड्राईव्ह 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. लीग मॅचेस पैकी शेवटची मॅच. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. 32 धावा धावफलकावरती. ऑन साइडला बॉल टर्न केला. 1 धाव पूर्ण होईल. 2 धावा इथे सहज पूर्ण होतील. वाईड बॉल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. डॉट बॉल आलाय. 36 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 76 धावेंचं लक्ष इथून गाठायचं आहे. 5 षटकांमध्ये 40 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 40 धावेंची आवश्यकता.
बॅक टू बॅक आपण पाहतो इथे व्हाईट बॉल. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल टिपला. इथे सफलता मिळवत आहेत गोलंदाज. व्हाईट बॉल. एक धाव आली आहे बाईकच्या माध्यमातून. ऑन साईडला आपण पाहतोय हा फटका खेळत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. 41 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. व्हाईट बॉल. सीमारेच्या पलीकडे हा बॉल गेला आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. इथे देखील आपण पाहतोय कॅपमध्ये हा बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकवीस बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. आउट ऑफ द पार्क हा बॉल गेलाय. अवित्री बाईक सिक्सर. डॉट बॉल.
54 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. झेल इथे ड्रॉप झालाय. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असणार आहेत 18 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 55 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 18 मध्ये 21 धावा इथे आवश्यक आहेत. एक धाव इथे मिळेल. छप्पन्न धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका धावेचा प्रयत्न. एक धाव इथे देखील मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा इथे मिळतील. 16 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. 58 धावा धावपलकावरती. इथे बॉल हवेत आणि गोलंदाज तिथे कॉल चांगला पाहायला मिळतोय. कुशल तिथे होते. झेल टिपलाय. कॉट अँड बोल्ड विकेट. गौरव गुगळे आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 7 वरती फलंदाजीसाठी गौरव गुगळे पहिल्यांदा आले असतील करिअरमध्ये. आल्या पहिला बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवलाय. डगआउट मधून ते सेटवणार आहेत आणि चौकारासोबत धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा इथे असणार आहेत. बासष्ट धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे.
14 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 62 धावा धावफलकावरती. डॉटरला हा बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी झाला नाही. चिवंदन इथे मिळाले. ऑफस्टंपच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल होता. ऑन साईडला आपण पाहतोय खेळलेत. एक धाव इथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 63 लॉस ऑफ द 5 विकेट. 63 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. बारा बॉलमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे ब्ल्यू फिनिशर्सच्या संघाला. डॉट बॉल. आणखी एक बॉल डॉट आलाय. दहा बॉलमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. 4 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. इथे देखील बॉल हवे. ते क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, परंतु बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे आणि बॅक टू बॅक चौकार आलेत. आठ बॉलमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉलमध्ये 5 धावा इथून बनवाव्या लागतील ब्ल्यू फिनिशर्स या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. डीप मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 72 धावा धावफलकावरती. 72 लॉस ऑफ द 5 विकेट. एकच धाव इथे मिळेल आणि वैयक्तिक 30 धावांवरती बाद झालेत यश मुथा. धावबाद झालेत.
नवीन फलंदाज गौरव बोरा मैदानामध्ये दाखल होतील. 73 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 3 धाव्यांची आवश्यकता आहे. लाईट म्हणून विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन होईपर्यंत इथे एखाद्या तरी टावरची लाईट ऑन ठेवायची आपल्याला विनंती आहे. इथे सफलता आली आहे. अनुराग मालू आनंद इथे व्यक्त करतायत. लीग स्टेजमध्ये शेवटची मॅच आणि ती इतकी रिलॅक्स खेळली जाईल असं वाटलं नव्हतं, परंतु इथे मात्र शेवटी एंड ऑफ द डे आपण हॅपीनेस किती घेऊन जातो हे महत्त्वाचं आहे. या स्पर्धेतील सर्वात शांत आणि शिस्तप्रिय खेळाडू कोण असेल तर गौरव गुगळे आहेत. व्हाईट बॉल, अवांतर धाव इथे मिळेल. बॉल शिल्लक आहे. 3 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल हवेत आहे आणि बॉल हा सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. सर्वांना विनंती, आपण लगेच प्रेझेंटेशनसाठी यायचे, विलंब लावू नका. दोन्ही संघाला आपल्याला विनंती आहे की आपण लगेच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी या ठिकाणी यायचे. पंच सोहेल सर आपल्याला देखील विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचे.